त्या दिवशी कोणीतरी सहजच म्हणून गेलं, "काय ग, कुठे हरवलीस? 6 महिने उलटून गेले, अजून कविता नाही टाकलीस?" थोडा वेळ मीही विचार केला. 6 महिने नेमके कमी की जास्त हे काही मला कळेना. आतून ठोठावणारी इवलीशी पावलं आता 6 महिन्यांची झाली हे काही मला रुचेना. खरंच 9 महिन्यांच्या त्या सुंदर प्रवासात मी गुंतून गेले होते. एका गोंडस जीवाची मी आतुरतेने वाट पाहत होते. कोणीतरी येणार 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 येणार, हे सुख काहीतरी वेगळंच होतं. कारण काही दिवसांनी हेच पाखरू माझ्या अंगणात बागडणार होतं. पहिलं बाळ आणि त्याचं कौतुक खरंच किती वेगळं असतं. एकाच शरीरात होणाऱ्या 2 हृदयांची धडधड हे आधी कधीच अनुभवलेलं नसतं. पेढा असेल की जिलेबी हा विचार मी कधीच केला नव्हता. कारण काहीही झालं तरी आयुष्यात गोडवा मात्र येणार होता. हाच गोडवा चाखत 6 महिने कधी निघून गेले कळलं सुद्धा नाही. शब्दांची जुळवाजुळव करताना सुरुवात कुठून करू आणि शेवट कुठे याची सांगड मात्र बसली नाही. स्त्रीला आईपण आणि घराला घरपण हे बाळाला जन्म दिल्याशिवाय येत नाही. सुख सुख जे म्हणतो ना आपण, ते कदाचित आपलं बाळ झाल्याशिवाय कळत नाही. उगाच नाही कोणी म्हणत, लवकर पाळणं हलू द्या, पाळणं हलू द्या. हे सुख हवंच आहे ना सगळ्यांना, आज नाही तर उद्या. आज मी खूप आनंदी आहे, कारण मला लेक झाली. तिला पाहिलं की असं वाटतं माझी सावलीच मला परत मिळाली.